जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण. जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण. ही साद घालती झाडे कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी मातीस दुखवले कोणी. ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या म्हारे जपा जपा हिरवाई. थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण. आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू खुली पर्यावरण शाळा. आज 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. या दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आपण खुल्या पर्यावरण शाळेचे आयोजन केले आहे. खुली पर्यावरण शाळा ही सर्व वयोगटांसाठी खुली आहे. पर्यावरण दक्षता मंडळाचा सर्वात पहिला प्रकल्प म्हणजे पर्यावरण शाळा. हीच शाळा आता सर्वांसाठी खुली होत आहे आणि ही शाळा पूर्णपणे ऑनलाईन असेल. दिनांक 9 फेब्रुवारी 2024 पासून आपण खुली पर्यावरण शाळा सुरू करत आहोत. 26 जानेवारी 2024 या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण आजच्या या खुली पर्यावरण शाळेचं उद्घाटन करत आहोत. या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री संदीप माळवी आपल्यासोबत आहेत. ते आपल्याशी या संदर्भात संवाद साधू इच्छितात. नमस्कार. ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंच यांच्या माध्यमातून आपण लवकरच खुली पर्यावरण शाळा सुरू करीत आहोत. या खुली पर्यावरण शाळेच्या माध्यमातून आपण सर्व नागरिकांशी पर्यावरणाच्या अनुषंगाने संवाद साधणार आहोत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीने आपली कर्तव्य म्हणून पार पाडू शकतो आणि त्याचा आपल्याला पर्यावरणाच्या संरक्षणासाठी उपयोग होऊ शकतो. फार छोट्या गोष्टी असतात, पाणी असेल, कचरा असेल, बाकी छोट्या छोट्या गोष्टी आपल्या परिसरात आपल्या आसपासच्या गोष्टी असतात. त्याच्यावर व्यवस्थितपणे जर आपण प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक केली तर आपल्याला निश्चितपणे पर्यावरणाचा जो धोका आहे तो धोका कमी करण्यास आपण सर्वजण मदत करू शकतात. त्याच उद्देशाने आपण ही सर्व नागरिकांसाठी खुली पर्यावरण शाळा आयोजित केलेली आहे. आपल्या मनात काही अनेक शंका असू शकतात, काही प्रश्न असू शकतात पर्यावरणाच्या अनुषंगाने. त्या शंकांचाही त्या प्रश्नांचंही निरसन करण्यात येणार आहे. कशा पद्धतीने पर्यावरणाचा धोका आपण कमी करू शकतो किंवा कशा पद्धतीने आपण पर्यावरणाचं रक्षण करू शकतो, पर्यावरण शाळेच्या माध्यमातून नागरिकांना मार्गदर्शन करणार आहोत. तर मला वाटतं की आपण सर्वांनी या खुल्या पर्यावरण शाळेच्या ऑनलाईन पद्धतीने भरणाऱ्या शाळेमध्ये सहभाग नोंदवा आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढाकार घ्या. धन्यवाद. धन्यवाद सर. खुली पर्यावरण शाळेमध्ये काय शिकाल तर आपल्या आजूबाजूला दिसणारे सर्व प्रकारचे विषय जसं की इकोसिस्टीम म्हणजेच परिसंस्था, त्यानंतर आपल्या बाजूला बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता यासारखे अनेक विषय, त्यासोबतच वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे कचरा व्यवस्थापन, एनर्जी मॅनेजमेंट, ऊर्जा व्यवस्थापन, पर्यावरणपूरक सण कसे साजरे कराल, त्यानंतर पर्यावरणीय दिवस कुठले कुठले आहेत. जर आपण वर्षभरामध्ये पाहायला गेलं तर 108 पर्यावरणीय दिवस आहेत. या सर्व दिवसांची माहिती आपल्याला या खुल्या पर्यावरण शाळेमध्ये मिळेल. त्यानंतर अनेक विषय म्हणजे आपल्या आजूबाजूला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यावरणीय घटना घडत असतात. त्यानंतर अगदी वेगवेगळ्या गोष्टींवरती आपण रोजच्या जीवनामध्ये चर्चा करत असतो. तर या सर्व विषयांची अतिशय सोप्या भाषेमध्ये, सोप्या पद्धतीने तुम्हाला खुल्या पर्यावरण शाळेमध्ये माहिती मिळू शकेल. कधी कधी असं होतं की एखादा विषय आपल्याला खूप क्लिष्ट वाटतो, तर हा क्लिष्ट विषयाचा अगदी सोप्या पद्धतीने आपण खुल्या पर्यावरण शाळेमध्ये त्याचे एक्सप्लेनेशन देणार आहोत. या निमित्ताने तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील त्या विषयाबद्दलचे त्याचीही उत्तरे आपल्या तज्ज्ञ व्यक्तींमार्फत तुम्हाला दिली जातील. तर या संदर्भातच अजून खुल्या पर्यावरण शाळेवर प्रकाश टाकण्यासाठी आपल्यासोबत आहेत ठाणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाच्या सौ मनीषा प्रधान. त्यांच्याकडून याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. नमस्कार. ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ
यांच्या समन्वयाने जी खुली पर्यावरण शाळा आपण सुरू करणार आहोत त्याबाबत मी काही प्रमाणात माहिती देत आहे. पर्यावरण दक्षता मंडळ गेले 25 वर्षापासून ठाणे महापालिकेमध्ये कार्यरत आहे आणि ठाणे महापालिका सुद्धा पर्यावरणासाठी विविध प्रकल्प राबवत असते. पण या सगळ्यांमध्ये महत्वाची गोष्ट आहे की पीपल पार्टिसिपेशन. जोपर्यंत नागरिकांचा सहभाग होत नाही तोवर या पर्यावरण प्रकल्पाला मूर्त स्वरूप येत नाही. आणि असं आढळून आलंय की नागरिक तयार असतात पण काही तांत्रिक गोष्टीमध्ये त्यांना काही प्रमाणात मार्गदर्शन हवं असतं आणि ही जी त्रुटी आहे ती आम्ही पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या समन्वयानं भरून काढणार आहोत. यासाठी ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा आहे, दर शुक्रवारी ती होणार आहे. तर नागरिकांना आवाहन आहे की ही शाळा निशुल्क आहे, मोठ्या प्रमाणात त्यांनी सहभाग नोंदवावा. ह्याच्यामध्ये पर्यावरण दक्षता मंडळ प्रत्येक विषयामधले तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शक आणणार आहेत. जसं काही ओला सुका कचरा वर्गीकरण, ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती, सोलार हीटर बाबत तांत्रिक मार्गदर्शन, रेन वॉटर हार्वेस्टिंग बाबत तांत्रिक मार्गदर्शन, सिंगल प्लॅस्टिक यूजला अल्टरनेटिव्ह बाबत तांत्रिक मार्गदर्शन, असे अतिशय मोलाचे विषय, शाडू मातीपासून गणपती मूर्ती तयार करणे, असे सगळे विषय या ऑनलाईन पर्यावरण कार्यशाळेमध्ये घेण्यात येणार आहेत. तसंच मला असंही आपल्याला आवाहन करायचं आहे की माझी वसुंधरा अंतर्गत ठाणे महापालिकेने पर्यावरण कृती स्पर्धा आयोजित केलेली आहे. ऑनलाईन ही स्पर्धा आहे. त्याच्यामध्ये नागरिकांनी रहिवासी, सोसायटी, कॉलेजेस, शाळा, सरकारी कार्यालय, हॉटेल्स, हॉस्पिटल्स यांनी रजिस्ट्रेशन करावं. त्यासाठी सर्वकष माहिती महापालिकेच्या वेबसाईटवर दिलेली आहे. तसंच आम्ही पर्यावरण दक्षता मंडळालाही आवाहन करत आहोत, त्यांनाही विनंती करत आहोत की आपल्या या माध्यमातून आपण मॅक्सिमम लोकांपर्यंत हे पर्यावरण कृती स्पर्धेची माहिती पुरवावी. प्रत्येक प्रभाग समिती निहाय ह्याच्यात बक्षीस असून 1,00,000 ते 51,000 अशा प्रकारे बक्षिसाचं स्वरूप आहे आणि नक्कीच याचा रहिवासी संकुलांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तर मी पर्यावरण दक्षता मंडळ यांनी जो उपक्रम सुरू केला आहे त्याबाबत त्यांचे आभार मानते आणि शुभेच्छा देते. धन्यवाद मॅडम. खुल्या पर्यावरण शाळेतील एका विषयाची मांडणी साधारणपणे 25 ते 30 मिनिटांची असेल. 25 ते 30 मिनिटांमध्ये एखादा विषय पूर्णपणे तुम्हाला सोप्या भाषेमध्ये समजवला जाईल. त्यानंतर तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं तज्ज्ञांमार्फत दिली जातील आणि यानंतर तुम्हाला प्रत्येक सेशनच्या नंतर तुम्हाला काही प्रश्न पाठवले जातील. ते तुमच्या ईमेलवरती किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती दिले जातील. खुल्या पर्यावरण शाळेतील बहुतांश व्याख्यानांच्या प्रश्नांची योग्य उत्तरं दिल्यास तुम्हाला मिळेल खुल्या पर्यावरण शाळेचं सर्टिफिकेट. सर्टिफिकेटसाठी प्रश्नांची उत्तरे पाठवण्यासोबतच पर्यावरण दक्षता मंडळाचे सदस्य व्हायला विसरू नका. सदस्य होण्यासाठी जे डिटेल्स आहेत ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत. तर सर्वांनी नक्की संस्था जॉईन करा आणि खुली पर्यावरण शाळा देखील जॉईन करा. ही सर्व माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच असा प्रश्न पडला असेल की या खुल्या पर्यावरण शाळेची नक्की भूमिका काय आहे किंवा याचा उद्देश काय आहे. म्हणजे कुठल्या उद्देशाने पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांनी एकत्र येऊन ही खुली पर्यावरण शाळा सुरू केली. याबाबत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आहेत पर्यावरण दक्षता मंडळाचे उपाध्यक्ष श्री विद्याधर बालावलकर. जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. खुली पर्यावरण शाळा म्हणजे सर्व वयोगटातील लोकांना पर्यावरण शिकवणारी शाळा. म्हणजे पर्यावरणातले प्रश्न हे लहान मुलांना आहेत का किंवा त्यांच्या पालकांना आहेत का किंवा त्यांच्या शिक्षकांना आहेत का किंवा अगदी प्रचंड शिक्षण घेतलेल्या माणसाला सुद्धा आहेत का. तर या सगळ्याचं उत्तर होय असं आहे. कारण दैनंदिन जीवनात घडणाऱ्या अनेक घटनांना आणि अनेक प्रसंगांना आपण जेव्हा सामोरे जातो त्यावेळेला त्या विषयामध्ये सुद्धा आपल्याला पर्यावरणाच्या अनेक समस्या दिसू शकतात आणि या समस्यांना उत्तर देण्याची कुठल्या प्रकारची यंत्रणा आपल्याकडे नाही आहे आणि म्हणून आपण वैज्ञानिक उत्तरं शोधतो, पर्यावरणीय उत्तरं शोधत नाही. वैज्ञानिक उत्तरं म्हणजे कमीत कमी पैशात मिळणारं ऑल्टरनेटिव्ह किंवा कमीत कमी त्रास देणारा ऑल्टरनेटिव्ह किंवा आपल्या सवयींना पूरक असलेलं ऑल्टरनेटिव्ह. पर्यावरणीय समस्या सोडवताना पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं काम करताना आपल्याला कदाचित त्रास होणारं, आपल्याला थोडंसं खर्च करायला लावणारं, परंतु आपल्याला आपल्या पृथ्वीला योग्य असणारं अशा प्रकारचं सोल्युशन लागतं. तर हे सोल्युशन शोधण्याचं जे काम आहे ना, हे सोल्युशन शोधण्याच्या कामामध्ये असं 1, 2, 3 ऑल्टरनेटिव्ह असं काहीच नाही आहे आणि म्हणून पर्यावरण समजून घेण्याची आवश्यकता आहे.
माझ्या घरातल्या कचऱ्यावरती मी प्रक्रिया करायची की नाही हे मी ठरवायचं असतं. माझ्या पाण्याचं कॉन्झर्वेशन मी करायचं की नाही हे मी ठरवायचं असतं. माझ्या घरातली हवा शुद्ध असावी की नाही, की रात्री मी मॉस्किटो कॉईल लावून झोपायचं, हे पण मीच ठरवायचं असतं. आणि हे जर मी ठरवायचं असेल तर माझं त्याच्याबद्दलचा दृष्टिकोन एकदम स्वच्छ पाहिजे. आणि हे दृष्टिकोन स्वच्छ करणारी शाळा म्हणजे पर्यावरण शाळा. कारण आपल्याबरोबरचाच कोणतरी ज्याने याच्यामधला विशेष अभ्यास केलाय किंवा ज्याने याच्यावरती विशेष विचार केलाय असा माणूस येऊन जेव्हा आपल्याला त्याचे अनुभव सांगतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की खरंच हे आपल्याला सुद्धा शक्य आहे, मी सुद्धा हे करू शकतो. आणि याच्यामधून आपल्या सवयीमध्ये बदलणारा किंवा सवयीमध्ये बदल करणारी शाळा, अशा स्वरूपाची ही शाळा आपल्याला चालवायची. तर मला असं वाटतं की माझा वयोगट काय, आता मी शिकायचं आहे का, किंवा मी भरपूर शिकलेलो आहे म्हणून मी पर्यावरण शाळा अटेंड करायची की नाही, अशा प्रकारचे मनात विचार न आणता आपण सगळ्यांनी या शाळेमध्ये सहभागी होणं आवश्यक आहे. आणि जेवढ्या मोठ्या संख्येने या शाळेमध्ये सहभागी व्हाल ना तेवढं ही सगळी जी मोठी यंत्रणा लागली आहे ना, म्हणजे केंद्रीय पातळीवरती स्वच्छता मोहीम चालू आहे, नंतर स्वच्छतेची मोहीम हळूहळू सगळ्या शहरांपासून गावांपर्यंत आलेली आहे, किंवा स्वच्छतागृह बांधण्याची जी व्यवस्था चालू झालेली आहे, किंवा आपण आपल्या स्वतःच्या घरामध्ये एअर पोल्युशन करू नये याच्याबद्दलची काही एक समजूतदारपणाची एक भावना सगळ्यांच्या मनामध्ये जागृत झालेली आहे. माझ्या घरापासून इतरांना त्रास होऊ नये म्हणून माझ्या घरातले आवाज बाहेर जाऊ नये किंवा मी अधिक आवाज करू नये असं वाटायला लागलंय. हे सगळं वाटायला जे बळ लागतं ना, बळ, हे पर्यावरणीय बळ या सगळ्या शाळेमधनं आपल्याला मिळू शकतं. त्यामुळे माझं सगळ्यांना आवाहन असं आहे की आपण सगळ्यांनी या शाळेमध्ये नक्की यावं, या शाळेचे सर्व प्रकारचे वर्ग जे आहेत ते अटेंड करावे, प्रकारचं मार्गदर्शन घ्यावं. आणि त्याच्या पुढचं आपल्याला जेव्हा प्रश्न पडेल ना तेव्हा प्रश्न निश्चितपणे विचारावा. कारण तो विचारलेला प्रश्न हे सुद्धा आपल्या डोक्यात चालू झालेल्या विचारांचं प्रतीक आहे. आणि त्या प्रश्नाची उत्तर मिळवण्यासाठी केलेली धडपड आहे ना ते आपलं शिक्षण आहे. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी शिक्षणाच्या या नव्या मार्गाशी जर जोडून घेतलं तर आपल्या ठाणे महानगरपालिकेने पर्यावरण दक्षता मंडळाबरोबर हा जो ऑनलाईन शाळेचा जो उपक्रम चालू केलाय त्याला चांगलं यश मिळेल असं मला वाटतं. धन्यवाद. मला नक्कीच खात्री आहे की आता सर्वांच्या या छोट्या छोट्या भाषणांतून आपल्याला नक्कीच खुली पर्यावरण शाळा काय याची माहिती झाली असेलच. तर नक्कीच तुम्ही, मला अशी खात्री आहे की ही खुली पर्यावरण शाळा अटेंड करण्यासाठी तुम्ही सगळे खूप उत्सुक आहात. तर वाट कसली पाहताय, आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खुली पर्यावरण शाळा जॉईन करण्यासाठी गुगल फॉर्मची लिंक दिली आहे. सर्वांनी लवकरात लवकर गुगल फॉर्म भरा आणि आपल्या पर्यावरण शाळेचे मेंबर व्हा. आणि गुगल फॉर्मच्या शेवटच्या पानावरती आपल्या खुल्या पर्यावरण शाळेच्या ग्रुपची लिंक सुद्धा आहे. तर सर्वांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायलाही विसरू नका. भेटूया आपण आता 9 फेब्रुवारीला संध्याकाळी 4 वाजता गुगल मीटवर. धन्यवाद.